आज आहे फादर्स डे आणि फादर्स डे निमित्त माझ्या लाडूने तिच्या पप्पाला खूप छान असं विश केलेलं आहे. आणि इथं मी आता बिर्याणी बनवायला घेतलेली आहे. तर आधी कांदा तळून घेतला आम्ही, चार चार कांदे तळून घेतलेले आहेत. त्यानंतर मग थोडं तेल ओतून त्यामध्येच खडे मसाले टाकून पाणी ओतून घेतलेलं आहे. खडे मसाले तडकल्यानंतर ना खडे मसाले थोडे माझ्याकडून जास्तच करपले, त्यामुळं त्या पाण्याला कलर असा आला आहे. आता मग मीठ टाकलेलं आहे मी आणि लिंबू टाकलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आणि तांदूळ वापरलेला आहे मी, चांतारा तांदूळ वापरलेला आहे. आणि तो आता तांदूळ शिजायला घातल्यानंतर ना आता इथं चिकन मॅरिनेशन करायला घेतलेलं आहे. तर यामध्ये मग मी आता आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे, अंदाजानुसार सांगते 2 चमचे. आणि इथं धने पावडर घेतलेली आहे मी. माझा जो मसाल्यातला चमचा आहे ना तो खूप छोटा आहे, त्या अंदाजाने मग मी म्हणते की मोठ्या पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे मी धने पावडर टाकलेली आहे यामध्ये. आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला नाही टाकला तरी सुद्धा चालेल, मायापाशी होता म्हणून मी टाकलेला आहे, नाहीतर अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. तर मी तळलेले कांदे ह्यावर टाकलेले आहेत. तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि इथं मी आता बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आणि पोहे खायच्या चमच्याने 3-4 चमचे तर असेल. त्यानंतर मग मी लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. मग त्यावर अंदाजानं मी दही घातलेलं आहे. तर दही घालून आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. सगळ्या चिकनला सगळीकडून असा मसाला भरभरून असा लागला पाहिजे याला. तर आता मी सगळं मिक्स वगैरे करून घेतलेलं नाही. यामध्ये मी थोडं तेलसुद्धा टाकलेलं आहे. आणि ह्याला ना मग मी एक 2-3 मिनटं ठेवून लगेच मी ह्याला गॅसवर पण ठेवलेलं आहे. आणि काही जण अर्धा तास मॅरिनेशन वगैरे करायला ठेवतात. ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांनी लगेच जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं, कारण की चिकन शिजताना ना त्या मसाल्यांचं सगळं जे रस वगैरे काय काय असतं ना ते सगळं चिकनच्या आतमध्ये शोषून घेतलं जातं. मग त्यामुळे मग मी लगेच ह्याला वर ठेवलं, कारण की रात्री खूप उशीर पण झाला मला हा बनवायला. तर यावर ना मी थोडं पाणी सोडलेलं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकलेलं होतं यावर मग मी चिकन शिजून घेण्यासाठी. कारण की मसाला होता त्यामध्ये दही असल्यानंतर ना लगेच खाली सरफेसला चिटकतं कढईच्या, त्यामुळं करपू नये म्हणून थोडा वेळ 2 चम्मच तेल टाकून वाफवून घेतलं मी यामध्ये. नंतर मग मी पाणी ओतलं आहे अर्धा ग्लास. आणि अर्धा ग्लास ओतून ह्याला मी एक 15 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपला राईस पण इथं छानपैकी असं शिजला आहे. आणि राईस मी थोडं ना असं चिकट यामध्येच शिजवून घेतलेला आहे, कारण की खुला जेव्हा राईस बनतो ना त्या दरम्यान ना तो खातानंतर पुन्हा असं सुट्टा लागतो आणि एकदम सुक्क असल्यासारखं लागतं. त्यामुळे मग रसरशीत ठेवण्यासाठी मी भात थोडासा असा चिकट बनवला आहे. म्हणजे खूप सारे पाणी घातलं होतं यामध्ये, जेणेकरून भात शिजून सुद्धा अजून थोडं पाणी राहावं त्यात. आता इथं मी लेअरिंग लावायला घेतलेलं आहे. तर पातेलं मी गॅसवरच ठेवलेलं आहे आणि गॅस चालू आहे खालून. तर यामध्ये थोडं तेल घालून ना थोडा मसाला टाकलेला आहे, चिकनचा मसाला टाकलेला आहे थोडा. तर त्यानंतर मी भाताची लेअर लावत आहे, थोडीच टाकलेली आहे वर लेअर मी, कारण खाली आता ह्याच्यानंतर ना मला लगेच चिकन लावायचं आहे. कारण भात खाली जास्त टाकू नये, त्यावर लगेच चिकनची लेअर लावावी. कारण की रसरशीत जे चिकन असतं ना ते खाली भातामध्ये असं मुरतं, ते जेणेकरून ते पातेल्याला चिटकत नाही. सगळं काय असेल ते करपून येणार नाही खालं, त्यामुळे खाली थोडासा राईस लावावा. त्यानंतर मग मी चिकनची एक लेअर देऊन पुन्हा अजून भाताची लेअर टाकून घेतली. आणि चिकनची लेअर लावल्यानंतर मग मी वरनं राईसची लेअर लावली होती. आणि आता राईस मी आणि चिकनची लेअर लावत आहे. आणि चिकन आपल्याला जसं पाहिजे तसं सगळीकडे पसरवून टाकलेला आहे. आणि राहिलेला मसाला जो आहे ना मी त्यामध्ये तो सगळा टाकलेला आहे. आणि त्यानंतर ना आता मी इथं जे तळलेले कांदे आहेत ना ते कांदे वरून टाकणार आहे सगळीकडे नीट पसरवून चिकनची लेअर लावून घ्यायची आहे. आणि आता ह्यानंतर मी वर भाताची लेअर लावत आहे. भाताची लेअर ही लास्टची लेअर आहे. त्यानंतर मग मी वरून तळलेला कांदा टाकणार आहे. आणि कांदा टाकून झाल्यानंतर इथं दम देणार आहे, एक 5 मिनिट देणार आहे, जास्त नाही. आणि दम कसा द्यायचा असतो, सगळेजण पीठ वगैरे लावतात, पीठ वगैरे काही नाही लावायचं. फक्त पातेल्याचं तोंड झाकल्यावर ताट ठेवायचं आणि त्याच्यावर ओजी वस्तू कुठली तर ठेवायची आहे. तर आता ह्यामध्ये मी आता ताट झाकून ना त्याच्यावर किटली ठेवणार आहे. तेलाची किटली आहे, ओजी असते ती, त्यामुळे मग ती किटली ठेवणार आहे मी. तर 5 मिनिटांनंतर मग मी गॅस बंद केला आहे. आणि 5 मिनिटात आपली बिर्याणी एवढ्या छान आपल्या बिर्याणीला दम बसलेला आहे. तर तुम्ही उघडल्यानंतर पाहू शकता खूप छान अशी बिर्याणी झालेली आहे. आणि प्रत्येक घासाघासात असं रसरशीत लागणार आहे, कोरडं न पडतं आहे. तर कोरडं अजिबात वाटत नाही. तर आपली बिर्याणी तर छान अशी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.